तर उद्याचा दिवस महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षासाठी सुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे। सर्वोच्च न्यायालय सुनावणीनंतर उद्याच निकाल देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गेल्या आठवड्यामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद काय राहिला होता आणि उद्या युक्तिवादाची सुरुवात कुठनं होऊ शकते, पाहूयात हा रिपोर्ट। सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी आहे? 14 मार्च। म्हणलं 14 मार्चला बहुतेक यांना रात्री कळले निकाल विरोधी जाणार। त्यांच्याकडे काही उत्तरच नाही, त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते। अरे हे आकडे, या योजना काय काय चाललंय, काही शिल्लक ठेवलं नाही आम्ही। अजितदादांकडून अशी अपेक्षा नाही आहे। अजितदादांनी असं बेचव बोलू नये। ज्या 14 मार्चकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ती तारीख जवळ आली आहे। मागच्या 7 महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्ता नाट्याचा सर्वोच्च न्यायालय न्यायनिवाडा करणार का? निकाल कोणाच्या बाजूने येईल यावरून तर्कवितर्क सुरू आहे। गेल्या आठवड्यात जेव्हा सुनावणीचा शेवटचा दिवस होता तेव्हा बजेटवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे प्रतिदावे रंगले होते। मला तर तो अर्थसंकल्प वाचत असताना खोटं नाही, मला 14 मार्च डोळ्यासमोर येत होतं। 14-15 मार्च सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी आहे? 14 मार्च। म्हणलं 14 मार्चला बहुतेक यांना रात्री कळले निकाल विरोधी जाणार। त्याच्यामुळं आता आपल्याला अर्थसंकल्पामध्ये जेवढं काही घोषणाबाजी करायची तेवढी करून घ्या। त्यांच्याकडे काही उत्तरच नाही, त्यांचे चेहरे बघण्यासारखे होते। अरे हे आकडे, या योजना काय काय चाललंय, काही शिल्लक ठेवलं नाही आम्ही। त्यांच्याकडे उत्तर नाही, हे सगळं एकदम त्यांचा करेक्ट कार्यक्रम देवेंद्रजींनी करून टाकला। गेल्या सुनावणीत भोजनाच्या मध्यंतरापर्यंत साळवे यांचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नव्हता, त्यामुळे सरन्यायाधीशांनी सुनावणी 14 मार्च पर्यंत पुढे ढकलली। त्यामुळे आता शिंदे गटाचे वकील हरीश साळवे आपला उर्वरित युक्तिवाद मांडतील। त्यानंतर ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी राज्यपालांच्या वतीनं महाधिवक्ता तुषार मेहता युक्तिवाद करतील। त्याला पुन्हा ठाकरे गटाच्या बाजूने कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी प्रत्युत्तर देतील। दुसरीकडे वकील असीम सरोदे यांनीही मतदारांच्या वतीनं बाजू ऐकून घेण्याची विनंती केली आहे। तीही बाजू ऐकली जाते का याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे। 14 तारखेपासून किमान 3 दिवस युक्तिवादाची शक्यता आहे। त्यानंतर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात घटनापीठ निकाल देण्याची शक्यता वर्तवली जाते। गेल्या आठवड्यात अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे द्या अशी मागणी शिवसेनेचे वकील नीरज कौल यांनी केली होती, तर ठाकरे गटाच्या वकिलांनी तत्कालीन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळांकडे अपात्रतेसंदर्भातला निकाल सोपवण्याचा मुद्दा लावून धरला। आमदार पात्र की अपात्र हा मुद्दा विधिमंडळाच्या अखत्यारीत येतो, त्यामुळे सर्वोच्च न्यायालय तिथे हस्तक्षेप करणार नाही असं कायदेतज्ञांचं मत आहे। मात्र पात्र अपात्र ठरवण्याची जी पद्धत आहे त्यावरून यापुढचा युक्तिवाद होऊ शकतो, त्यामुळे अधिकार नेमके कुणाला दिले जातात यावरच पुढची सारी गणितं ठरणार आहेत। कोण कुणाला नोटीस बजावू शकतं आणि कुणाची नोटीस कुणाला लागू होईल यावरनं शिंदे गटाचे साळवे आणि ठाकरे गटाच्या सिब्बलांमध्ये जोरदार युक्तिवाद रंगला होता। साळवे म्हणाले होते की ठाकरे गटाचे अजय चौधरी यांचं गटनेतेपद बेकायदेशीर आहे। कायदेशीर बैठक न बोलवता गटनेत्याची नियुक्ती केली। अविश्वास ठराव असताना उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आमदारांना अपात्र ठरवलं। ठाकरेंना बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी बोलावलं होतं, पण बहुमत चाचणीआधीच त्यांनी राजीनामा दिला। त्यामुळे सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत। यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल हे म्हणाले होते की मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय राज्यपाल अधिवेशन बोलवू शकत नाहीत। न्यायालय उपाध्यक्षांच्या अधिकारात हस्तक्षेप करू शकत नाहीत। उपाध्यक्ष आमदारांवर अपात्रतेची कारवाई करू शकतात। शिस्तभंगाच्या कारवाईसाठी 16 आमदारांवर नोटीस बजावली होती। उपाध्यक्षांनी नोटीस बजावली तेव्हा त्यांच्यावर अविश्वास ठराव नव्हता। विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना अविश्वास प्रस्ताव आणता येतो। या प्रकरणात ईमेल पाठवून अविश्वास प्रस्ताव आणला। अरुणाचलमध्ये नबाम रेबिया प्रकरणात उपसभापतींचा निर्णय न्यायालयानं बदलला। मग पक्षांतर बंदी कायद्याचा उपयोग काय असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला होता। ठाकरे गटानं शिंदेंकडच्या 16 आमदार अपात्र व्हावेत यासाठी कोर्टात याचिका केली आहे, तर शिंदे गटानं ठाकरे गटाचे 14 आमदार यांच्यावरती कारवाई व्हावी अशी नोटीस विधानसभा अध्यक्षांकडे दिली होती। ठाकरे गटाच्या दाव्यानुसार एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, लता सोनवणे, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, महेश शिंदे, चिमणराव पाटील,
संजय रायमुलकर, बालाजी कल्याणकर आणि रमेश बोरणारे या आमदारांना अपात्र करावं अशी याचिका कोर्टात आहे. तर शिंदे गटाकडनं प्रतोद भरत गोगावले यांनी कैलास पाटील, नितीन देशमुख, वैभव नाईक, भास्कर जाधव, राजन साळवी, अजय चौधरी, सुनील प्रभू, उदयसिंग राजपूत, ऋतुजा लटके, राहुल पाटील, सुनील राऊत, रवींद्र वायकर, प्रकाश फातर्पेकर आणि संजय पोतनीस यांना पक्षादेशाविरोधात नोटीस बजावली आहे. सत्तानाट्याचा जवळजवळ 80% युक्तिवाद पूर्ण झालाय. निकाल याच आठवड्यात लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सध्याचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाचा असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.